असा पाहिजे महाराज. जर आपल्यावर आत्महत्याची वेळ आली ना तर त्याने अशी भर उभर द्यायला पाहिजे की त्याच्या शब्दात एवढी भर पाहिजे की आपण आत्महत्यापासून दूर गेलेलो पाहिजे. दुकान माझला उंबरा सारखा मित्र बनव्यामध्ये कारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये कारव्यासारखा उकळवायला उंबऱ्या सारखा उकळवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये कारवा सारखा मित्र बनव्यामध्ये कारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कधी आत्महत्याच करणार नाही कधी आत्महत्या करणार नाही कधी आत्महत्याच करणार नाही कधी एक तू मित्र कर आरसा सारखा एक तू मित्र कर आरसा सारखा मित्र बनवामध्ये कारव्या सारखा मित्र बनवामध्ये कारव्या सारखा मित्र बनवामध्ये कारव्या आत्महत्याच करणार नाही कधी आत्महत्याच करणार नाही कधी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. एकच मित्र करा, जास्त मित्र करू नका. इथं एवढे तरुण पोरं बसलेत ना, मित्राची ललाट कमवायची असेल तर छत्रपती संभाजी महाराजांना एकच मित्र होता, कवी कलाश. जीना भी तेरे साथ और मरना भी तेरे साथ. असा मित्र पाहिजे की आपलीच घरची बहीण दोंडाईच्याला जाऊ द्या का सारंगखेड्याला जाऊ द्या का धुळ्याला कॉलेजला जाऊ द्या, जर एखाद्या नालायक निसता वन्नीले बी हात लावाना प्रयत्न करावी ना तर आपले फोन करा ना पहिले, बर चौक मा त्यांना हातपाय तंगडा हातमा देवाला पाहिजे. असा मित्र पाहिजे. नाही तर आपलाच घरनं खाई आपलाच घरनं पी आणि आपल्याच बाईपेटीसवरच्या नीसपणाना नीस डोया ठेवत होती त्यासले जर सहकार्य करसवी तर आजच वैकान पायी तरुण खाले ठेवा. असा हजार नीस कुत्रा नको की ज्याच्याशी आपण मित्र करीस आणि फसतो. तुम्ही एवढ्या इथं बाया बसल्यात ना, मी फक्त समाज प्रबोधनावर बोलणारा माणूस. माझं एकच म्हणणं आहे ताई, माणसांचं आयुष्य वाढवायचं असेल आणि माणसांच्या माध्यमातून तुम्हाला जर सदैव सौभाग्यवती राहायचं असेल ना तर तुम्ही जास्त मैत्रिणी करू नका. एकच अशी मैत्रीण करा की तिच्या खांद्यावर तुम्ही डोकं ठेवून ढाय मोकळून रडल्या पाहिजे आणि तिच्या जवळ शब्द फोडून तुम्ही जे सांगाल ना ती मरून जायला पाहिजे, पण तिने तिच्या जवळ सांगितलेलं सांगायला नको कोणाला. नाही तर अशा गल्ली परत ये रडी रडी काल लेतीस, आपलाच घरनं डकी डकी सांगतीस. अशा सुपर्ण का मन तरा वै खा. इथं तर मी हात जोडून एकच विनंती करेल ताई, नका तुम्ही महादेवावर पाणी टाका, नका तुम्ही 9 दिन 9 साड्या घाला. बाईच्या जातीला स्त्री जातीला कोणतीच भक्ती नाहीये जास्त. फक्त घरातल्या माणसांना आनंदाने ठेवा, हीच तुमची पंढरपूरची वारी आहे. दुसरं पुण्य नाही. फक्त जाताना एकच सांगेल, मी तो पहिल्या चरणावर सेवा संपवेल. माझी अपेक्षा एकच आहे, कधी घरामध्ये जर वादविवाद झाले ना, अरे कोणाच्या घरात वादविवाद होत नाही. असं जर कोणी एखादा उठना त्यांनी जर सांग महाराज आमना घर वादच होतच नाही, आज ना बठ्ठ पॅकिट्या बोल दिदी तुम्ही. पृथ्वीच्या पाठीवर असं कोणाचं घर नाही जिथं बाप आला बेटा आला वादविवाद होतील, माय आणि लेक आली वाद होतील, सासू सुनांचा वाद होईल. अरे राम जिथं जन्माला आला तिथं भानगडी होत्या, कृष्ण जिथं जन्माला आला तिथं भानगडी आहेत. मग आपला घरच मग वाहत नाही का? फक्त एकच भीक मागतो ताई, अलीकडच्या काळात जर तुम्हाला सदैव सौभाग्यवती राहायचं असेल ना तर एकच करा, तुम्ही सासू सुना घरात 15 दिवस झगडा, महिनाभर झगडा, एकामेकीच्या हाताचं खाऊ नका. फक्त एवढीच कृपा मागतो माझ्या ताईंनो,
दुनियानी भानगडवी तुम्ही एकमेकना हात न खाऊ नका. फक्त घरमा जो वाद होते ना तुम्हाला आवाज फक्त उंबरठाणा बाहेर येऊ देऊ नका. ज्या दिन घरमातल्या बाईसना वाद उंबरठाणा बाहेर येस ना त्या दिन सासूनी इकरी होत नाही उन्हीनं इकरी होत. तुम्हाला माणूसले ज्या 100 लोके राम राम घालतस ना त्यांना बी काही मानस शत्रू राहतस. तुम्हाला माणूस ना न्यायवर ज्या लोके बट गावमा सन्मान करतस ना तुम्हाला माणूस ना बी काही मानस शत्रू धोणारा राहतस. या असा 1000 मानस शत्रूस दे चौक चौक मा चाव्याला जागा भेट जास दकरे तो काय लोकेस ना न्याय मोडी तो काय लोकेस मा सन्मान आहे करी. पाटील बोले जग भ्याये बोला ना पुढे. हा पाटील बोले जग भ्याये हाय तर बट माहिती ना ताई तुमले पण नाही डोका मला येतस तुम्ही. रोज सांगी म्हणा जीवना हल्ला नल्ला करा. तुम्ही एकच काम करा जेव्हा वाद होतात ना बाहेर तुम्ही सासू सुना तर आताही भांडा धुवात का तथेन गोडू अशात घरातला वाद सासू सुनांचा तेलही नसते मीठही नसतं त्या वादाला. कसा वाटतं मानगिडी होतीस तुमने हा तांब्या उचला नाही हा पोऱ्याने आढ्या गिदी ना तर दोन काढणी हाय रांगोळी टाकी नाही सकाळी रांगोळ्या काढ्यात नाही गले आली ना बाईस ना कुल्ल्या ना कौ टाकाय घ्यात वडा पापडे टाकाय घ्यात येणावर या डिपेशी लागतीस काय लागस. पण एक कृपा करा केवढाही मोठा वाद होऊ द्या घरात फक्त वाद होताना एकच करा तुमचा वाद तुम्ही मिटवा. गली आली म्हटली कोणतीच बाईले घरमा न्याय करायला बोलावू नका. या गली आली म्हटल्या सुपर्णका मंतरा घरे फोडणाऱ्या घरे शिलगावणाऱ्या घरेसमा वाटा पाडणाऱ्या या चांगल्या नाही राहतीस. घरे डुकणाऱ्या आणि घरेसमा उभ्या घालणाऱ्या मला उभी देतीत नाही शिलगू बी देतीत नाही बरोबर सासून बी मन धरतीन ऊन बी मन धरती. आपल्या घरनी दल्ली जर पोरे पावसाळाला गई ना शाळामा लगेच गली माड्या होतीन लगेच दल्लीन कान भरतीन त्या आवरव तू अशीच तीन पुढे पुढे तूच पोरेसले शाळामा बिली जाय यसले डबडा बी तूच ली जाय खिचड्या बी तूच टाक शायमन बी तूच लय अशीच मर्जाशी तू एक रोज याच्या तोंडा धरणाऱ्या मरतीत नाही. आणि जर आपली दल्ली गई ना त्या पोरसले लेवाले मग आपल्या घरनी पोरजटे दोन दोस ना तडी सुपर नका मंतरा जातीस आणि लगेच आपल्या घरनी पोरणा डोका मग घालतीस गणावरस तू गणावरस जसं बाशिंग सुटणं तसं तुला जीव न दे काय राहत उगे कशी उंती बिन कापूस ना पाय ना गत कशी उगी खेकण ना गत. या घरे फोडणारी सोर तुम्ही विश्वास ठेवू नका. हे इतकं प्रॉफिट काय सांगतोय मी एक सवाल लगीन करेल महाराज नवीन नाही रे बा नितात पिढी घ्या खालदी परून दिली एक पोरगा असं पयत जाईल तर मला सांग म्हणे बाबा बामन कोटराज म्हणतो कामू रे म्हणे गुंद काल जाणार म्हणतो नको रे मी रोजन्या दोऱ्या जांभली राहीन रे. अरे मी निवाई गु रे हो म्हणा दादा माहिती आहे भो मी लगीन व्हायला नंतर डायरेक्ट 15 दिन डायरेक्ट खिसामा डबडं ठेवू रे भो डायरेक्ट येणं असेल 50 फुटेल सुद्धा रे डब पंचकारक पुढे बामन म्हणे गुंद्या का जाण्यात म्हणतं जाऊ नको नाही म्हणे बाबा त्यासले तांदूळ ना बी पैसे द्यावा घ्यात किराणा बी पैसे द्यावा घ्या त्याच ना घरले कलर बी मारायला पैसे द्यावा घ्या ते पोरले सोना बी पैसा द्यावा घ्या. ती पौर्णिमा आहे नाराज व्हाय तर ती पौर्णिमाला बी सोनं गर्दी न आता टाईमच वाईट शे. ती पौर्णिमा आहे ना शिंगार जास्त रास जमानाच वाईट घ्या ते आणि झालं का त्याला म्हणतं काही जाऊ नको ती पोरण तुला आहे ती बरं चांगलंच मी म्हणे मग बाबा काय करू म्हणतं गुंदे काल जाय पण जे आम्ही चुकाय नो ते तू चुकावू नको. म्हणे काय करू म्हणे बाबा म्हणतो गुंदे पण तू ना ती पोरणा नको देखू म्हणे मग कोणा देखू तून मायना ती पोरणा दे तून मायना ती पोरणा गुण जर चांगला राहिना तर तुम्ही तब्येत मनगत होई नाही तर डायरेक्ट पाबा होई जशी बरं गाडी मुडीचा पिंजरा केला आणि त्यात राग बैसविला. जास्त काही मैत्रिणी करू नका. हे एवढं का सांगतो मी महाराज मी आता 15 महिन्यापासून गाडी घेतली तुम्हाला सर्वांना माहिती आहे.
मी बी पहिले असं 20-22 दिन ऊस तोड्याच नका पट्या पिशा बांधी बुंदी या गाव त्या गाव फिरू आणि 20-22 दिन नंतर घर घेऊ मी पाहू महाराज काशी बॅग ठेवत नाही मी घरमा तर लगून माय दे का माय डायरेक्ट फुगी फागी डेपना पोतानगत विजाय बाईकडे दे का बाई डायरेक्ट चवीन पोतानगत दोऱ्या मारेल पाणी टाकेल पोत तंग माल्या असं वाटी या दोतरे का मन म्हणा तरी दोना पडतील बो माल्या पण आता ज्यांना घर धकवायचं हे वयस्कर माणसं जे आहेत ना ज्यांना 2-2 5-5 पोरं होते ज्यासने घरे धकाडत ना त्या माणसांना विचारा त्या माणसं सुनांना बहीण दादा करतात आणि स्वतःच्या पत्नीशी गोड बोलत नाही मग वेडे आहेत का ते त्यांना आपली धर्मपत्नी माहित नाही का हजारदा माहितीये की आपल्या पत्नीची चूक नाही या नवीन पोरीसनीच चूक आहे पण घरातला सासरा पत्नीकडनं कधीच बोलणार नाही वाचलेच बहीण दादा करी मग पत्नी संताप करते तेव्हा तुम्ही असाच वागतास तुम्ही तसाच वागतास घरातला माणूस फक्त एवढं सांगतो आता वटवट करू नको जेव्हा हे सर्वजण बाहेर जातील ना तेव्हा मी तुझ्याशी बोलतो मग कुठेतरी मुलं सुना गेल्या का मग पत्नी तेव्हा संताप करते तुम्ही तीसनं तोल करतास तिसले बहीण दादा करतास मी इथं दुनियानं राहतं काही जीवना मना नाही देखतास माणूस स्वतःच्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवून सांगतो अगं तुला कोण म्हणतं ग तू माझा श्वास आहे तू माझा प्राण आहे अगं राधाशिवाय कृष्ण अधुरा आहे सीतेशिवाय राम अधुरा आहे अगं या घरात मी तुझ्याशिवाय अधुरा आहे मी तुझ्याशिवाय परका नाही तू माझं हृदय आहे तू माझं नाक आहे तू माझा प्राण आहे पण आपल्यालाच आपलं घर टिकवायचंय भर भाऊबंदकी मग आपण हाय ती भर जे नाकलायसन संसार चालावा ना कोणी नकटासले हसू ववाल नको आपला देखत आपला पोरे वाला नाही इसन त्यासना ठटारा मोडाल नको एवढंच करावं लागतं मला माहिती आहे तुझी चूक नाही पण तू माझा भूतकाळ आहे तू माझा वर्तमान काळ आहे तू माझा भविष्य काळ आहे मी हजारदा तुझ्यावर रुसलो काय फुगलो काय मला माहिती आहे मी तुला 100 शिव्या दिल्या तरी तू माझ्याशिवाय जेवणाला बसणार नाही पण याच उवासनं देखत जर मी तुनं तोल कर ना या आपल्या छातीवर आपला पोरसलेली सण वाला निघ जाते मग आपला घरमा किडा पडताना देखस का आपला घरमा ज्या घरमा आपण हिरनूत फिरू त्या घरमा भीती घालताना देखस का ज्या भांडासाठी आपण तरसलो या भांडासना वाटा पडताना देखस का जी जमीन आपण लोणचं काही समय ती जमीन मा बांध टाकताना देखस का एक एक धोरण चालवण्यासाठी आपला पती कधी कधी आपल्या विरोधात जातो त्याच्यासाठी त्याच्यावर कधी रुसू नका त्याच्यावर कधी अपमान करू नका आणि हे जे बोललो ना मी तुम्हाला मी 15 दिवस बाहेर राहायचो इकडे आई रागानं भरायची इकडे पत्नी रागानं भरायची पण या गली आली म्हटल्या बाया म्हणे गाडी लागताच तिसऱ्या टाया टोके दको आत्या उन्हा ना आते गरमा दांगडो गुशी आत्या तील भाने तील ठोकी मायना आई की पण मी बी असं करू महाराज घरमा घुसतात साना खिडक्या दरवाजा बठा लाईली कारण मला माहिती राही आपल्या घरने डिप्या गुन्ह्या नाहीत बा त्या अशा बडगाजली ती मी घरमा जाता जसा खिडक्या दरवाजाला इलू लगेच दल्लीन रावण्या करू आई जेवणा लोके मना पाय पडत मी दल्ली ना पाय पडू आई जेवणा चेटरे शिल्लक रेता पण आई येते आईने हजारदा श्राप देऊ दे आईचा श्राप लागू नाही पडत आणि मायले जो पोऱ्या म्हणावणार नाही त्याला पोऱ्याच म्हणता येणार नाही कारण 2 बाया हक्काने रुसू शकतात एक आई आणि एक पत्नी यांनी कोणावर रुसावं पत्नी कोणावर रुसायला जाईल आई हक्क कोणावर मिरवेल बाप कोणाला शिवे देईल पण ज्यासले बापण्या गाया देड जड जाते त्यासनी प्रगती नाही बस ज्यासनी बापण्या गाया पचाड्यात त्यासनी प्रगती बस आईच्या रिक्वेस्ट केली आई चालवे जिले आईले जेवाडाला उठाडू आईनं जेवण मिळून हुई बा तर लगून आईनं आतरून झटकी झुटकी आपले गोड बोलीस ना आईले निजाण निरास कारण तता ती एक ट्रक उसनी भरेल नाही का आईले निजाड तर लगून तता जाव ताई 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 उठा ना मी ये घेऊ ना मग तो बपेलो पहिलवान उठ मग तिला बी
उठाडो जिल्या मग तिले बी जेवाडाचं लावून या गली आली म्हटल्या सुपर नका म्हणत राहीस ना पोट दुख अजून कसा घर महिना आवाज येत नाही बा मग त्या अशा गली मातल्या डुकणाऱ्या बरोबर असं दाखलेलं लेकरुली तीन कड्यावर अशी वाटीली तीन आपल्या घरी तीन अलगत पडदा बाजूला करते विचारते बहीण तुम ना घर काय शाक करेल आता हे घाल कडाय मा तोंड यामण्याच करण्यात सांगितलं की राहून मी तुला कडायसाठी खुशी खाय जोडली जाय काय कराल तुम्ही विठाला एकच मैत्रीण करा जास्त मैत्रीण करू नका विनोद बाजूला ठेवा ज्या रामप्रभूंवर त्यांची आई अफाट प्रेम करत होती त्या आईचं नाव काय कौशल्या राईट ज्या रामप्रभूंवर अफाट प्रेम करत होती ना त्या बाईचं नाव कैकेयी इतकं प्रेम की बाल वयात जर प्रभू रात्री रडायला लागले ना तर कौशल्य जवळ नाही तर कैकेयी जवळ टाकावं लागत होतं इतके अफाट प्रेम करणारी कैकेयी जिने पहिल्या प्रहरी रामाला सांगितलं बेटा तुला सकाळी चतुर्भुज आंघोळ करून तुला राज्याभिषेकासाठी बोलवायचं बसवायचंय आणि तीच बैल अर्धा रात्री कोणी फिताडी गर्वातली होती कधी दाशी होती ना बाहेरची मग मला एकच सांगायचंय आटे देवनी मायले बाहेरण्या बाया फिताडू शकतीस आपल्या दल्लीस ना तर पहिलेच क्रूडील आहे जर दिवायले अंडोर उन्हात नाही असं पलंगवर बटनात ना आपल्या दल्ल्या बाईसले सांगतेस बहीण म्हण बबडी नवरा असा गुलगुलू बोलस आणि त्याच पलंगवर अंडोर दिकू द्या आपल्या दल्ल्या गली मा पांढरा पट्टी जामना डेमले नाही होत मायाच जमाना बदली घ्या परिवर्तन ठेवा मनाचं तेव्हा संसार चालतो वयाने मोठेपण झालं ना 35 नंतर जेव्हा पोट मोठं होतं ना आपलं का पोट मोठं होतं ते पोट एकच सांगतं की आंडोरनं बी पोटमा घालणं पडी ऊन बी पोटमा घालणं पडी बट घरनं पोटमा घालणं पडी आणि हे सर्व पोटात घालून घर चालवावं लागेल एकच मैत्रीण करा जास्त मैत्रीण करू नका जसं संताजी महाराजांनी एक मित्र तुकोबा आणि हे संताजी महाराज चालले गेले ज्या गाड्यावर तुकोबाराय बसले होते त्याच गाड्यावर तुकोबाराय रडताना विठ्ठलाशी झगडत होते बा पांडुरंगा अरे त्या आवलीचं वाईट नाही ना रे अरे मीच कमवत नाही तर ती बोलेल ना मी जर कमवलं असतं ती बोलली नसते पण धर्मपत्नी तिला म्हणतात बायको आणि धर्मपत्नीचा पडदा इथं बदलतो बाई मी माझ्या माणसाला बोलली माझा माणूस चालला गेला या माणसाने दिवसभराचं काही खाल्लं नाही अजून आवली गेली तुकोबांच्या खांद्यावर हात ठेवला तुकोबांनी खांद्यावरचा हात झटकला आवली एकच बोलली बुवा चलाव जेवायला नाही यायचं मला जेवायला चलाव जेवायला अगं काय मला जेवायला बोलवते आपल्या घरी येणाऱ्या संतूची तुलाच कल्ली ओळखलं होतं का त्या संतूला अगं आपत्कालीन जेव्हा हे देहू माझ्यावर जुरत होतं माझा गाथा बुडवला तर हा संतू माझ्या पाठीशी होता आणि तू त्याची लाच काढली म्हणजे तो रिकामचोट वाटला का त्याला उद्योग नाही वाटला तो कशासाठी आला होता अगं आपल्याच पोरांना काही खायला नाही म्हणून दयाचा हंडा आणला तो तुला वहिनी साहेब म्हणत होता तू त्याची लाच काढली म्हणजे तो येणारा रिकामचोट होता त्याला उद्योग नव्हता हे सूत्र जेव्हा तुकोबराय बोलले अभंगाच्या पहिल्या कोणाला घरा आमोचा झाला कोणाला घरा आमोचा झाला कोण येते घरा आमच्या घराला कोण येते घरा आमच्या घराला
गोड टाळी वाजव माझ्या वासुदेव बाबांसाठी